सॉरी सॉरी सॉरी. ऑफिस आहे नी तू, रिलॅक्स. आणि काय ग, तू माझ्यासाठी चॉकलेट आणलं होतं, मग दिलं का नाही? नाही म्हणजे विसरलीस की राग आला होता म्हणून फेकलं? राग? मला राग? सी, मला कशाला येईल राग वगैरे? उगाच काही बोलतोयस तू. ऍक्च्युली बघ काय झालं, मी डबा घ्यायला आले होते ना, तुला आठवते मी किती घाई गडबडीत होते, उशीर झाला होता. सो आय थिंक त्याच वेळेला ना चॉकलेट पडलं असेल. झालं काय की मी डबा घ्यायला आले होते, त्याच्या आधी मी आभासचा कार्यक्रम ऐकला. तर तो म्हणाला की चॉकलेट द्यायला हवं वगैरे. माझ्या ऍब्सोल्युटली डोक्यात पण नव्हतं अरे, पण मस्त आयडिया आहे ना, म्हणून मी ते चॉकलेट आणलं आणि आय थिंक तेव्हा ते पडलं असणार. ओके, राग नव्हता. ओके. ऋषी, हे काय? आता तरी घेशील ना चॉकलेट? सो फायनली सुपर सिंगरने चॉकलेट घेतलं. एक कॉवर चॉकलेट. आणि सुपर सिंगरनी चॉकलेट शेअर केलं. मॅम, चॉकलेट. नो थँक्स. मला माझं चॉकलेट पूर्ण लागतं. ते मला कुणाही सोबत शेअर करायला नाही आवडत, अगदी लहानपणापासून. मॅम, एक अर्जंट मीटिंग आहे, मी येतो. तुझं ऐकलं. मग आता वेळ आहे तू माझं ऐकण्याची. बोला. मग आपण कधी बोलूया कामिनीच्या वडिलांना तुझ्या आणि कामिनीच्या लग्नाची बोलणी करायला? आई, बाबांचं काय मग? अरे त्यांची काळजी तू नको करूस. मी बोलले त्यांच्याशी तुझ्याशी बोलण्याआधीच. त्यांनी सगळा निर्णय माझ्यावर सोपवलाय. मला तर वाटतं त्यांना कामिनी पसंत आहे तुझ्यासाठी. आई बघ, मी तुला विरोध करत नाही, पण तुला का घाई आहे ग माझ्या लग्नाची? माझ्या करिअरची जस्ट सुरुवात झाली आहे ग. म्हणजे लाईव्ह कॉन्सर्ट तरी होऊ दे, मग आपण विचार करूया. चालेल? चला, निदान लग्नाचा विचार तरी करायला तयार झाला. हे काय कमी आहे? सर, गरजू व्यक्ती आली आहे. रेवडेकर, तुम्हाला काय हा पोरखे वाटला का? हा पोरगा आपलं काम करणार? हा स्वतःच्या तरी किती कामी येत असेल ह्यातच शंका आहे मला. सर, करेल तो आपलं काम. अरे मुला, आमचं तुझ्याकडे एक काम आहे. आय मीन माझं. करशील? हो, नक्की करेन. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू.
माझ्यासारख्या नवख्या सायंटिस्टची आणि माझ्या टॅलेंटची तुम्हाला कदर करावीशी वाटते. आता मला सांगा, माझ्या कुठल्या शोधाने तुम्हाला सगळ्यात जास्त इम्प्रेस केलं? हे बघ मुला, तुझा शोध सायन्स हे नंतर. आधी साहेब जे काम सांगतील ना ते तुला करावं लागेल. कसलं काम? हे बघा, सॉरी, मला काही ड्रग्ज वगैरे पोचवायचं नाहीये, सॉरी. तुला आमच्यापर्यंत फक्त खबर पोचवायची. ऋषिकेश तिळगुळकरच्या बाबतीतली एकूण एक खबर. म्हणजे का? म्हणजे तिळगुळकरांबद्दलची माहिती तुम्हाला का हवी आहे? आणि मला काय इथे बोलवलंय? माझा काय संबंध याच्याशी? आणि तुम्ही काहीतरी वेगळं सांगत होता ना? आणि तिळगुळकरांना तुम्ही ओळखता का एकमेकाला? म्हणजे या ते भेटलाय का कधी? किती प्रश्न विचारतोस रे? नाव काय तुझं? नागेश. तर नागेश, रेवडेकरांनी तुला जी माहिती दिली आहे ती बरोबर आहे. मी तुझे सगळे फॉर्म्युले विकत घेईन आणि तुला तुझी स्वतंत्र प्रयोगशाळा काढून देईन. प्रॉमिस. पण त्या बदल्यात तुला माझं एक काम करायचं. इझी आहे. ऋषिकेश काय करतो, कुठे जातो, कुणाला भेटतो, या सगळ्याची मिनिट बाय मिनिट न्यूज मला कळली पाहिजे. जमेल? हे बघ, जर तुला जमणार नसेल तर राहू दे. नाही नाही, मी देईन हवी ती माहिती तुम्हाला. बाबा, काय झालंय? काय एवढे डिस्टर्ब्ड आहात? काही नाही ग. काही नाही? खरंच काही नाही? बाबा, मी मगापासून तुम्हाला ऑब्झर्व करते. जेवताना सुद्धा तुमचं लक्ष नव्हतं. अहो, काय प्रॉब्लेम आहे सांगा ना मला. जर का तुम्हीच नाही सांगितलं तर मला कसं कळेल? दिस इज नॉट फेअर. तुम्हीच मला सांगता ना की मनात आलेली प्रत्येक गोष्ट शेअर करायची म्हणून, आणि आता तुम्ही माझ्यापासून, स्वतःच्या मुलीपासून सगळं लपवणार आहात का? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का बाबा? हे वेडाबाई, असं काही नाहीये. म्हणजे तुझा अंदाज बरोबर आहे की मला थोडासा प्रॉब्लेम आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की माझा तुझ्यावर विश्वास नाही म्हणून मी तुला काही सांगत नाही. असं नाहीये. बघ, हे माझे प्रॉब्लेम आहे, यात मला तुला इन्व्हॉल्व करायचं नाही. दॅट्स ऑल. बाबा, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा इतका त्रास होतो आणि ती गोष्ट मला कळता कामा नये. पुन्हा तेच. हे बघ, मी आतापर्यंत कोणतीही टेन्शन तुझ्यावर लादली नाही. एवढे प्रॉब्लेम आलेत, मी कधीच इन्व्हॉल्व केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. हे बघ, तू तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करावं असं मला वाटतं. आणि प्रॉब्लेम आला तर मी समर्थ आहे ना सॉल्व्ह करायला. कामेरकर, तुमच्याकडून काहीही उत्तर मिळालं नाही म्हणून म्हटलं चला आपण स्वतः जावं आणि सोक्ष लावावा. मला 6 महिने द्या, मी काहीतरी व्यवस्था करतो. प्लीज. ठीक आहे कामेरकर, 6 महिने म्हणजे फक्त आणि फक्त 6 महिने. त्यानंतर एक दिवस जरी झाला ना आणि तुम्ही कर्ज फेडलं नाही तर या सगळ्या प्रॉपर्टीवर जप्ती आली म्हणून समजा. काय कळलं? निघतो.